त्याला अस्वस्थ आहेस? नाही, तुम्हाला काय झालंय? हे काही नाही, जरा टेन्शन आलं होतं. हे कौशिकीने हे पनीरचं प्रकरण समोर आणून कुठलं मोठं संकट ओढवून घेऊ नये म्हणजे मिळवलं. मी माझ्यासाठी एक करशील तू? सांगा ना. कौशिकीला कधी एकटं सोडू नकोस. नाही बाबा, मी तिला कधीच एकटं नाही सोडणार. नेहमी काळजी घेईल. पण तुम्हाला नेमकी कसली काळजी वाटते? तुम्ही त्या दिवशी फोनवरती पण म्हणालात की जामखंडेंना अन्न व औषध विभागाचं मंत्री करणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. MNN ला धोका आहे का त्यांच्यापासून? असं ठोस असं काही सांगता येणार नाही. पण माझा अनुभव सांगतो, तो माणूस काही साधा नाही आहे. अनुभव? तुम्हाला काही केलं होतं का त्याने? या विषयावर मला फारसं बोलायला आवडत नाही किंवा कोणाला मी सांगत पण नाही. पण तुला सांगतो, फार वर्षांपूर्वी एक खूप मोठा मेडिकल स्कॅम झाला होता आणि मी तो सगळा स्कॅम उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी माझ्यावरती खूप दबाव आणला गेला. आता माझ्यात काय तुझ्या किंवा कौशिकीसारखी तेव्हा हिंमत नव्हती तेवढी. त्यामुळे मी त्या सगळ्या दबावाला बळी पडलो आणि मी ती गोष्ट कधीही कोणाला कळू दिली नाही. का? हा, कारण फार मोठमोठ्या राजकारण्यांचा हात होता त्याच्यामध्ये. बापूराव जामखंडेंचा सुद्धा? हा, म्हणजे माझा संशय होता तसा. म्हणजे त्याच्या खुर्चीला सुद्धा धोका होऊ शकतो अशी चर्चा होती त्यावेळी. पण असं का? ते काही कोण मला आजबरोबर उघडलेलं नाही. पण काहीतरी त्याचा नक्कीच हात असणार. त्याशिवाय काही कोणी असं बोलेल का मला सांग? यांचा त्या स्कॅमशी काय संबंध होता का नाही हे शोधायला हवं. तू शोधून काढणार? म्हणजे तुला हा विषय खूप आवडतो, म्हणजे गुन्हेगारी, राजकारण वगैरे? हां, म्हणजे MNNच्या कामाचा भाग आहे ना हा. म्हणजे असा माणूस जर समाजात असेल तर आपण पण सतर्क राहायला हवं. कौशिकीला सांगतो मी, तुझ्याकडे गुन्हेगारी आणि राजकारण विभाग सोपवायला. तुला तुझ्या आवडीचं काम करता येईल ना, नाही का?